हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। मी आत्तापर्यंत तुम्हाला भाज्यांचे वेगवेगळे खूप प्रकार दाखवले आहेत आणि वांग्याच्या भाजीचे तर 3-4 प्रकार दाखवले आहेत। पण आज मी तुम्हाला अजून एक अगदी वेगळा प्रकार दाखवणार आहे। तो म्हणजे विदर्भ स्टाईल वांग बटाटा रस्सा भाजी। अगदी सोपी, चटकन होणारी, चविष्ट आणि त्याला रस्सा असल्यामुळे तुम्ही पोळी भाकरीसारखीच भाताबरोबरही खाऊ शकता किंवा आमटी भात वरण भाताबरोबर थोडी मिक्स करून तोंडी लावूनही खाऊ शकता। चला सुरुवात करूया। विदर्भ स्टाईल वांग बटाटा रस्सा भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे। वांगी ही मी 200 ग्रॅम घेतली आहेत, एक मध्यम आकाराचा बटाटा, सुकं खोबरं हा मी रेडीमेड किस घेतला आहे, पण तुम्ही सुकं खोबऱ्याच्या वाट्या आणून त्या किसून घेऊ शकता, साधारण पाव वाटी। एक मोठा कांदा मी जास्त करून तो उभा चिरून घेतला आहे वाटण करण्यासाठी आणि हा अगदी थोडासा बारीक चिरून ठेवला आहे फोडणीत घालण्यासाठी। गोडा मसाला 4 ते 5 टीस्पून गोडा मसाला आहे, 10 ते 12 टीस्पून लाल तिखट आहे, 1 टीस्पून जिरे, 2 ते 3 टीस्पून धने पावडर, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं। इथे कढईत मी गॅसवरती तेल तापत ठेवलं आहे। आपण त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। पहिले कांदा थोडासा परतून घेऊया, कारण खोबरं लगेच परतलं जाईल, लगेच लाल होईल ते। हा पहा, कांदा थोडासा गुलाबीसर व्हायला लागला आहे। आता आपण खोबरं घालू। मंद गॅसवर आपल्याला हे 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं खोबरंसुद्धा छान खरपूस लालसर दिसायला लागलं आहे। आणखीन 1 मिनिट परतून आपण गॅस बंद करूया। गॅस बंद करायची घाई करू नका। जेवढं तुम्ही हे खमंग परताल तेवढी तुमची भाजी जास्त छान खमंग चविष्ट खरपूस होईल। हे पहा, खोबरं आता चांगलंच लाल व्हायला लागलं आहे। व्यवस्थित ते लाल होऊ द्या। छान याला चॉकलेटीसर रंग आला आहे। आता आपण गॅस बंद करूया। हे मिश्रण आपल्याला गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटायचं आहे। तोपर्यंत आपण वांगी आणि बटाटे चिरून घेऊया। सर्वात प्रथम आपण बटाटा सोलून चिरायला घेऊ। बटाट्याचे तुकडे तुम्हाला हव्या त्या आकारात कापू शकता, थोडेसे लांबट किंवा पूर्ण चौकोनी।
इथे मी भांड्यात पाणी घेतलं आहे. आपल्याला माहितीच आहे बटाटा आणि वांगं कापल्या कापल्या आपल्याला पाण्यात टाकायला लागतं, नाहीतर ते काळं पडेल. भाजीचे तुकडे नेहमी साधारण मध्यम करावे, शक्यतो छोटेच करावे, म्हणजे तो घास पोळी किंवा भाकरीबरोबर खाताना बरं वाटतं, सोपं जातं. आता मी वांगी कापायला घेते. पहिले आपण देठं काढून घेऊ. वांग्याचे तुकडे आपण थोडे मोठे करतोय कारण ते शिजून बारीक होतील. हे पहा, आपण तेलात परतून घेतलेलं कांदा आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. त्याच्यात मी आता हे आलं आणि लसूण टाकते. तुम्हाला ज्या लसूण पाकळ्या मी दाखवल्या होत्या त्या मी थोड्या चिरून घेतल्या. हे जिरे. आता आपण हा मसाला वाटून घेऊ. हा पहा, आपला मसाला वाटून तयार आहे. ह्याच्यात मी वाटताना थोडंसं अर्धी पाऊण वाटी पाणी घातलेलं. तुम्ही पण लागेल तसं पाणी घालून घ्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आलं लसूण पण त्या कांदा आणि खोबऱ्याबरोबर परतून घेऊ शकता. मी परतून नाही घेतलं, मी असंच टाकलं. कसंही टाकलं तरी चालतं. आता आपण भाजी बनवायला घेऊया. आपलं वांगी आणि बटाटे कापून झालेत. आता फोडणीला सुरुवात करूया. इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलं आहे. सगळ्यात पहिले जाईल मोहरी. हा जो थोडासा बारीक चिरलेला कांदा होता तो घालूया. हळद, हिंग, आणि आपण हा मिक्सरमध्ये जो मसाला वाटला आहे तो आता याच्यात घालूया. आता आपण हा मसाला थोडा वेळ परतून घेऊया. हा चांगला शिजू देत. त्याच्यात मी किंचित पाणी घातलं, खूप घट्ट होता म्हणून, नाहीतर तो चिकटेल आणि करपेल. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट, धणे पावडर, आणि गोडा मसाला. आम्ही भाज्यांमध्ये गोडा मसाला वापरतो म्हणून मी गोडा मसाला घेतला आहे. तुम्ही गरम मसाला घेतलात तरीही चालेल. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. हे बघा, छान ह्याला साईडने तेल सुटायला लागलं आहे. 1-2 मिनटं अजून हा परतून घेऊया आपण. आता आपण वांग बटाटा घालू. बघा, छान मसाला शिजला आहे, साईडने तेल सुटायला लागलं आहे.
आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया. हे पहा, हा खूप घट्ट दिसतोय मसाला. याच्यात आपण थोडं पाणी घालूया. मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलं आहे, म्हणजे ते पण स्वच्छ होईल आणि सगळा मसाला निघून येईल. आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनटं कमीत कमी ही शिजू देऊया. आपल्याला भाजी शिजत ठेवून जवळजवळ 10 ते 12 मिनटं झाली आहेत. मध्ये मी 1-2दा थोडीशी हलवून पण गेले होते. बघूया भाजी शिजली आहे का. हे बघा, वांगं अगदी पटकन तुटलं, म्हणजे आपली भाजी अगदी छान शिजली आहे. आता आपण त्याच्यावर मस्तपैकी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गरमागरम विदर्भ स्टाईल वांगं बटाटा रस्सा भाजी खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.